हा रंग बघा, हा रस्सा बघा आणि ही झणझणीत चव. धुलवडीला खास काय बनवायचं असा विचार करताय? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. धुलवड म्हटलं की घरात मटण रस्सा आणि चिकनची मेजवानी ठरलेलीच आहे. आज आपण अगदी पारंपरिक गावठी पद्धतीने बनवणार आहोत मटण रस्सा आणि मटण सुक्का चिकन. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 7 ते 8 कांदे गॅसवरती असेच ठेवून भाजलेले आहेत. स्टार्टिंगला 2-3 असे व्यवस्थित तुमच्या शेगडीवर जसे बसतील किंवा तुमच्याकडे जाळी असेल तर एकसाथ 7 कांदे तुम्ही असे छान भाजून घ्या. 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते पण छान भाजून घेत आहे एका कढईमध्ये. ही लोखंडाची कढई यूज केलेली आहे, कारण आपल्याला गावठी पद्धतीने करायचं आहे म्हणून. छान आपला खोबरं भाजून झालेलं आहे, व्यवस्थित साईडला काढून घ्यायचं आहे. आता 2 मोठे चमचे चणा डाळ भाजून घ्यायची आहे. छान बारीक गॅसवर 5 ते 6 मिनटे चणा डाळ भाजून घ्यायची आहे. आता मी इथे 20 ते 25 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 2 इंच आल्याचा तुकडा तोही भाजून घेतलेला आहे छानपैकी. नेक्स्ट म्हणजे मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे, हे पण छान भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व एकत्रितपणे मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून. यामध्ये थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या पण घातलेल्या आहेत मी मिक्सरमध्ये वाटण काढायच्या आधी. आता आपल्या इकडे वाटण तयार आहे. तोपर्यंत मी इकडे 1.5 किलो मटण आणलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बघू शकता किती कोवळं मटण आहे. आता एका कुकरमध्ये मी 3 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झाल्यानंतर त्यात काही खडे मसाले घालायचे आहेत, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते, जसं की वेलची, लवंग, स्टारफूल, तमालपत्र आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ह्याच्यात आणि यात मी आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट पण घालत आहे. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा धना जिरा पूड घालायची आहे आणि 1.5 चमचा मी इथे हळद घालून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कांदा आपला छान ब्राऊन होत चालला आहे. आता ह्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत मिक्स करायचं आहे. व्यवस्थित आपण जे कांदा आणि ड्राय मसाले घातलेत ते छान फ्राय झाले पाहिजे तेलात. आणि यामध्ये आपण जे मटण आणलं होतं ते स्वच्छ धुवून घालत आहोत. हे आपण आता मटणाची उकड काढतोय फक्त. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. सगळा मसाला त्या मटणाला लागला पाहिजे आणि 2 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. वाफ येऊन द्यायची ह्याला. साईडला मी 2 ग्लास गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. 2 मिनटानंतर ह्याला वाफ आलेली आहे. ह्याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात 2 ग्लास गरम पाणी घालायचं आहे. मी याला आज कुकरची शिट्टी नाही लावणार आहे, फक्त झाकण ठेवून तसंच शिजवणार आहे बिना शिट्टीचं. आता ह्याला छान 20 ते 25 मिनटं शिजून द्यायचं आहे. आता आपण मटका सुक्का चिकन करूया. विदाऊट वाटणाचा करायचा आहे. त्याकरता मी एक हंडी गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि काही खडे मसाले घातलेत. त्याचसोबत इथे मी 4 कांदे मोठे मोठे चिरून घातलेत, अजिबात बारीक चिरले नाही आहेत. आता हे आपल्याला छान व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. ह्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे स्टार्टिंगला. छान आपला कांदा आणि खडे मसाले फ्राय झाले पाहिजे तेलामध्ये, अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आता ह्यात मोठा चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, ते पण मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ह्यात वाटण नाही घालणार आहे, त्याच्यामुळे हे जे कांदा, टमॅटो आणि खडे मसाले जे घातलेत हे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. 2 मोठे टमॅटो घातलेले आहेत. आता तुमच्या चवीनुसार ह्यात तुम्ही तिखट घाला. मी आपल्या घरातला साठवणीतला मसाला जो असतो तिखट असतो तो 2 चमचे घातलेला आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि आता 2 चमचे एव्हरेस्टचा लाल तिखा मसाला जो असतो, काश्मीरी मिरची पावडर, ती घातलेली आहे. आणि यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपण.
चिकन पण माझ्याकडे 1 किलो होतं. 1 किलोचं प्रमाण आहे हे सगळं. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी साईडला. तर हा मसाला आपल्याला छान शिजवायचा आहे. 10 मिनटं मसाला शिजल्यानंतर आपण जे चिकन स्वच्छ धुवून ठेवलं होतं ते यात घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता ह्याला झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं बिना पाण्याचं शिजवायचं आहे, कारण ते सुक्का चिकन करायचं आहे आपल्याला म्हणून. 20 ते 25 मिनटामध्ये आपल्याला 2 ते 3 वेळा ह्याचं झाकण काढून ह्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला छान सगळीकडनं शिजतो. आता आपण इकडे मटणही बघू शकता. 20-25 मिनटानंतर खूप छान मटण शिजलेलं आहे. वाटणही आपलं तयार आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी 3 पळी तेल घातलेलं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं ते ह्यात घालून घ्यायचं आहे. आपल्याला तेलामध्ये हे वाटण खूप छान असं शिजवायचं आहे. अजिबात वाटण कच्चं राहता कामा नये, नाहीतर मग मटणाचा रसाला उग्र असा वास येतो. त्यामुळे छानपैकी आपल्याला एक 10 मिनटं हे वाटण तेलामध्ये फ्राय करायचं आहे. 10 मिनटानंतर आपण ह्यात 3 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे हळद घातलेली आहे. हा कांदा लसूण मसाला कोल्हापूरचा आहे. कोल्हापूर सातारा साईडला जसा करतात तसा. कलर येण्याकरता मी एव्हरेस्टचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे ह्याच्यात 2 मोठे चमचे. आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे वाटणामध्ये. हे सुक्के जे जिन्नस घातलेत ते कच्चे राहू नये म्हणून याला आपल्याला परत 10 मिनटं व्यवस्थित फ्राय करत राहायचं आहे. हा मसाला खाली लागता कामा नये म्हणून कंटिन्यूस हलवत राहायचं आहे. पाहिजे तर तुम्ही इथे अर्धा पेला पाणी घालू शकता. मीही घातलेलं आहे. व्यवस्थित अर्धा पेला पाणी घालून झाकण लावून ह्याला छान 10 मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे मसाल्याला फक्त. तर 10 मिनटानंतर आपला मसाला शिजला आहे. मसाला शिजल्यावर त्याचं थोडंसं तेल वर यायला लागतं, म्हणजे तो मसाला तेल सुटायला लागतो. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपला मसाला फ्राय होतो आहे. आपलं वाटण मस्त फ्राय झालेलं आहे. आता ह्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण मटण शिजवतानाही त्यात मीठ घातलं होतं, त्यामुळे जपून मीठ वापरा. आणि जे शिजवलेलं मटण आहे ते आपल्याला यात घालायचं आहे. आणि मटण शिजवताना जे आळणी रस्सा होता तोही यात घालायचा आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथे या क्षणी 1 ग्लास गरम पाणी करून घालू शकता. तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार. किती मस्त कलर आलेला आहे ह्याला. तुम्ही बघू शकता हा रंग कसा मस्त आला. ह्याला कन्सिस्टन्सी खूप छान आलेली आहे. झणझणीत आपला मटण रस्सा आणि मटका सुक्का चिकन तयार आहे. मटण रस्सा आणि चिकन सुक्का तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये प्लीज सांगायला विसरू नका. आणि जाता जाता प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड हॅपी होली टू एव्हरीवन.